नमस्कार, मी मनोज छापडे. ॲग्रोवनच्या फेसबुक लाईव्ह संवाद कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत महसूल विभागातील ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप. पुण्याच्या जमाबंदी आयुक्तालयाच्या अखत्यारीत या प्रकल्पाचं काम चालतं. ई फेरफार प्रकल्प हा मुख्यत्वे 7/12 नव्या स्वरूपात कसा आणता येईल, तो सुटसुटीत कसा असेल आणि त्यातल्या त्रुटी कशा दूर करता येईल, तसेच तो ऑनलाईन स्वरूपात आणि नंतर डिजिटल स्वाक्षरीसह शेतकऱ्यांना कसा उपलब्ध होईल, हा मुख्य हेतू आणि ध्येय या प्रकल्पाचा आहे. या प्रकल्पाची जेव्हा स्थापना करण्याचा निर्णय झाला तेव्हा राज्याच्या जमाबंदी आयुक्तालयातून राज्यातील इतर महसूल खात्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांचा शोध घेण्यात आला. यामध्ये जगताप साहेबांना या प्रकल्पासाठी निवडण्यात आलं. ते स्वतः शेतकरी कुटुंबातून आहेत. ते स्वतः तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी या पदावर त्यांनी 22 ते 23 वर्षांचा त्यांच्या सेवेचा अनुभव आहे. त्यांची शेतकऱ्यांची एक नाळ जुळलेली आहे. शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा अशी दोघांची बारकाईने माहिती असलेला हा अधिकारी आहे. विशेष म्हणजे त्यांच्या अखत्यारीत 7/12 आता 50 वर्षानंतर नव्या रूपात येतो आहे. जगताप साहेब, आपलं या संवाद कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. आपण पहिल्या टप्प्यात हे जाणून घेऊ की राज्य शासनाने महाभूमी प्रकल्प जो सुरू केला आणि याच महाभूमी प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या डिजिटल मिशन इंडियामध्ये पण आहे. तर महाभूमी प्रकल्प नेमका काय आहे आणि या प्रकल्पाच्या अखत्यारीत आपला जो पक्ष काम करतो ई फेरफार पक्ष, तर त्याचं नेमकं स्वरूप काय आहे? नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि सुरुवात करूया. हा जो मनोजने जो प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे हा प्रकल्प नक्की काय आहे. केंद्र शासनाने खूप दिवसापूर्वी साधारणतः 97-98 सालात त्याचं 7/12चं किंवा महसूल अभिलेखांचं डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळामध्ये काही पायलट प्रोजेक्ट झाल्यानंतर साधारणतः 2002 साली सर्व राज्यांना संगणकीकृत 7/12 करण्याचे निर्देश केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आणि त्याप्रमाणे आपल्याकडे डिजिटायझेशनचं कामकाज सुरू झालं. ते सुरुवातीचे 5-6 वर्ष स्टँड अलोन मोडमध्ये होतं, जिल्हा स्तरावर होतं आणि राज्य स्तरावर अशी कोणती स्वतंत्र यंत्रणा किंवा त्याची सिस्टीम नव्हती. मात्र पुढे जाऊन हा 2011च्या आसपास 2011-12ला केंद्र शासनाने असा निर्णय घेतला की आता नुसतं 7/12 संगणकीकरण किंवा अभिलेखांचं संगणकीकरण पुरेसे नाही, तर ऑनलाईन अभिलेख आवश्यक असणं, उपलब्ध असणं आवश्यक आहे. आणि मग ऑनलाईन 7/12 किंवा ऑनलाईन फेरफार करण्याचे निर्देश प्राप्त झाले आणि मग NLRP जो प्रोजेक्ट आहे, राष्ट्रीय महसूल अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम जो आहे, तो कार्यक्रम सुरू झाला आणि ऑनलाईन 7/12 आणि ऑनलाईन फेरफारची युग सुरू झालं. साधारणतः 12-13 मध्ये शासनाने निर्णय घेतला की आता संगणकीकृत 7/12 हा ऑनलाईन 7/12 झाला पाहिजे, संगणकीकृत फेरफार हे ऑनलाईन फेरफार झाले पाहिजे आणि त्यासाठी या प्रकल्पाचं कामकाज सुरू झालं. मग जमाबंदी आयुक्त स्तरावर एक ई फेरफार कक्ष निर्माण करण्यात आला आणि त्याच्या माध्यमातून या प्रकल्पाचं कामकाज सुरू झालं राज्यभरामध्ये. आपण 2013-14 मध्ये पूर्ण जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणात कामकाज करून सर्व हा संगणकीकृत डेटाबेस होता तो सेंट्रल सर्व्हरवर आणण्याचं कामकाज केलं आणि राज्यातील सर्व म्हणजे 35 जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर वगळता इतर जे 35 जिल्हे आहेत, या 35 जिल्ह्यांमधला सर्व अधिकार अभिलेख सेंट्रल सर्व्हरवर आणण्याचं कामकाज केलं आणि 2015-16 पासून आपण हे ऑनलाईन फेरफार किंवा ऑनलाईन 7/12 हा प्रकल्प सुरू झाला. दरम्यानच्या काळात केंद्र शासनाने डिजिटल इंडिया मिशन सुरू केलं आणि डिजिटल इंडिया मिशन मध्ये सुद्धा या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आणि देशभरातील सर्वच राज्यांना निर्देश दिले की
ऑनलाईन फेरफार किंवा ऑनलाईन म्युटेशनचा हा जो प्रोजेक्ट आहे हा डिजिटल इंडियामध्ये समाविष्ट केला असल्याने त्याचा रिव्ह्यू पंतप्रधान कार्यालयामार्फत वेळोवेळी घेतला जाईल आणि प्राधान्याने ते कामकाज पूर्ण करण्याचे निर्देश आले त्याप्रमाणे हा प्रोजेक्ट पुढे राज्यामध्ये सुरू असताना तत्कालीन जबाबदारी आयुक्त दळवी साहेबांच्या कार्यकालामध्ये याला ई महाभूमी असं नामकरण करण्यात आलं राज्य शासनाच्या वतीने. हा जो NLRP प्रोजेक्ट आहे तोच पुढे आपण DILRMP म्हणजे डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम या नावाने सुरू राहिला आणि राज्य शासनाने त्याला महाभूमी प्रकल्प असं नाव दिलं. आणि या महाभूमी प्रकल्पामध्ये 7-8 मुख्य घटक आहेत. त्या 7-8 मुख्य घटकांपैकी ई पेपर हा एक घटक आहे. त्याच्याशिवाय अनेक घटक आहेत. ई नकाशा आहे, ई मोजणी आहे, त्याच्यानंतर ई रेकॉर्ड आहे, ई रजिस्ट्रेशन आहे, ई नोंदणी आहे, असे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत. त्यापैकी हा ई पेपर हा एक प्रोजेक्ट आहे. परंतु सामान्य जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा प्रोजेक्ट म्हणून पुढे राज्यभरामध्ये या प्रकल्पाच्या अंतर्गत सुरू आहे. तर 7/12 हा शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये मुलाबाळा इतकंच 7/12च्या त्या दस्तावेजावर देखील प्रेम केलं जातं. 7/12 आपण बघतो 7/12 नोंद ही जर चांगली असेल, योग्य असेल तर त्याच्यातून शेतकऱ्यांची समृद्धी साधली जाते. आणि ही शेतकऱ्यांची या 7/12वरची हीच नोंद जर चुकली किंवा चुकवली गेली तर तिथून त्याच्या आयुष्यामध्ये वर्षानुवर्ष चालणारे तंटे बखेडे देखील उभे राहतात. तर हा 7/12 नेमका केव्हा तयार झाला किंवा याची निर्मिती कशी झाली आणि 7 म्हणजे काय किंवा 12 म्हणजे काय हे थोडं समजून सांग. खरं आहे, आपण म्हणतो ते खरं आहे. सामान्य जनतेच्या दृष्टीने 7/12 हाच मालकी हक्काचा पुरावा समजला जातो. जरी कायदेशीररित्या तो अंतिम पुरावा नसला तरीही 7/12वर नाव आहे म्हणजे तो मालक आहे असं सर्वसाधारण समज आहे. तो बहुतांशी खरा पण आहे. याचा मतेदार्थ असा आहे की कोणत्याही मालकी हक्काचं हस्तांतर हे रजिस्टर्ड डॉक्युमेंटने होतं किंवा नोंदणीकृत दस्ताने होतं. मालकी हक्काचं हस्तांतर जरी दस्ताने होत असलं तर मालकी हक्काची नोंद ठेवण्याची जी पद्धत आहे ती 7/12वर आहे. किंवा मालकीच्या नोंदी म्हणजे गाव नमुना 7 आहे आणि पिकांच्या नोंदी म्हणजे गाव नमुना 12 आहे. असे 2 नमुने एकत्र करून त्याला 7/12 म्हटलं जातं. हा 7/12 स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा अस्तित्वात होता. तो त्याचा वेगळा नमुना होता. कड ई पत्रक त्याला म्हणायचो. क, ड आणि ई असे 3 पत्रकं होती. म्हणजे कब्जेदार सदरी असलेल्या व्यक्तींचे नावं, त्याच्यानंतर इतर हक्क असलेले आणि पिकांच्या नोंदी असलेले क, ड, ई पत्रक नमुन्यात होता. 1941च्या आसपास ज्यावेळेस बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड अस्तित्वात आला म्हणजे मुंबई जमीन महसूल अधिनियम कायदा अस्तित्वात आला. या कायद्यामध्ये याचं थोडं रूप बदललं. कडई पत्रकाला 7/12 निश्चित झाला आणि 7/12च्या ह्या फॉर्म मध्ये हा जमीन महसुलाचा अभिलेख जो आहे तो जतन करण्याचा निर्णय झाला. मात्र त्यावेळेस गाव नमुना 7 आणि 12 हा एकत्र होता. म्हणजे काय तर कसणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या, जमीन कसण्याची कोणाच्या ताब्यात जमीन आहे त्या 7 मध्ये नोंदी असायच्या. कुळांच्या नोंदी होत्या किंवा वडदारांच्या नोंदी होत्या. परंतु जसं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अस्तित्वात आला. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम संपूर्ण राज्यामध्ये अस्तित्वात येण्याच्या पूर्वी राज्याच्या 4 भागांमध्ये वेगवेगळे कायदे अस्तित्वात होते. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण पट्टा असेल त्याला मुंबई चा जो कायदा होता मुंबई राज्याच्या तत्कालीन तो लागू होता. तर विदर्भामध्ये मध्य प्रदेशचा सेंट्रल प्रोव्हिन्स ऍक्ट लागू होता. मराठवाड्यामध्ये वेगळा कायदा होता. आणि अशा 3-4 कायद्यांचे एकत्रित करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 ला अस्तित्वात आला. आणि त्याच्या अंतर्गत या अधिकार अभिलेखाची जी काही जतन करण्याची जी पद्धत आहे त्याचे नमुने विहित करण्यात आले. त्याच्यासाठी 1971 ला त्याचे नियम तयार करण्यात आले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख नोंदवह्या तयार करणे आणि अद्ययावत ठेवणे नियम 1971 हा नियम तयार करण्यात आला. आणि या नियमामध्ये 7/12चा नमुना विहित करण्यात आला. आता जो आपल्या वापरात नमुना आहे तो 1971 ला 1941 नंतर 1971 ला थोडा रिवाइज करून 7/12 या नमुन्यात जतन करून ठेवण्याचे निर्णय शासनाने घेतला. आणि मग
राज्याच्या वेगवेगळ्या भागात हा एकच समान पद्धतीने ठेवला जावा अशी अपेक्षा कायद्याने व्यक्त केली. परंतु ज्या परंपरागत पद्धती होत्या आणि हस्तलिखितामध्ये हे सर्व नियंत्रण ठेवणं शक्य नव्हतं, त्यामुळे जी विदर्भात पद्धत होती ती विदर्भात काही अंशी तशीच चालू राहिली, मराठवाड्यातली पद्धत त्या काही अंशी तशीच चालू राहिली, पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी, कोकणातली वेगळी. आणि मग ह्या सगळ्यांमध्ये फेरफाराच्या नोंदी घेणं किंवा फेरफाराच्या नोंदीचा अंमल देणं किंवा अभिलेख जतन करणं याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आल्यामुळे एक समानता नव्हती. आणि मग ज्यावेळेला सातबाराचं संगणकीकरण सुरू झालं त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला की याचं समानता असणं आवश्यक आहे. सगळे जिल्हे एकाच प्लॅटफॉर्मवर येणं आवश्यक आहे, एकच सेंट्रल डेटाबेस होणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यासाठी खूप सारा प्रयत्न करण्यात आला आणि शासनाने 2001 ला सातबारा संगणकीकरण सुरू होताना काही गाईडलाईन्स इश्यू केल्या आणि त्याप्रमाणे याचं संगणकीकरण सुरू झालं. म्हणजे हा थोडक्यात हा जो सातबारा अस्तित्वात आहे तो 1971 पासून अस्तित्वात असलेला आहे. आणि 1971 पासून आता 50 वर्षापर्यंत आपण सातबारामध्ये जे जे बदल होणं अपेक्षित होतं किंवा काळानुरूप काही नवीन माहिती त्याच्यात देणं अपेक्षित होतं किंवा राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये एकसमानता आणण्यासाठी काही बाबी समाविष्ट करणं गरजेचं होतं, या सगळ्याचा विचार करून शासनाने आता एक मोठा निर्णय त्या निमित्ताने घेतलेला आहे. आपण जे आता वर्तमानपत्रामध्ये वाचतोय किंवा टीव्हीवर पाहतोय का तो नवीन स्वरूपात सातबारा येणार आहे आणि त्याला शासनाने नुकतीच मान्यता दिलेली आहे. खूपच रंजक इतिहास सांगितला सर तुम्ही. सातबारा उतार्याचे शेतकऱ्यांच्या पातळीवर किंवा गाव पातळीवर सातबारा उतार्यांचे 3 प्रकार सध्या ऐकायला मिळतात. एक म्हणजे हस्तलिखित सातबारा, दुसरा ऑनलाईन सातबारा आणि तिसरा डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा. नेमके हे 3 प्रकारचे सातबारे काय आहेत आणि कुठले वैध आहेत किंवा शेतकऱ्यांना आता कुठला उपलब्ध होतो आहे त्याविषयी जरा सांगा. खरं आहे आपण म्हणतो ते सातबारा 2015-16 पर्यंत हस्तलिखित पद्धतीने जतन केला जात होता आणि हे सर्व हस्तलिखित सातबारा देखील आता स्कॅन करून ई रेकॉर्डच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. म्हणजे हस्तलिखित सातबारा कोणत्याही गावासाठी 2015-16 पर्यंत ग्राह्य आहे आणि तोच सगळ्या ठिकाणी वापरात राहणार आहे, वापरात आहे आणि वापरात राहणार आहे. मात्र 2016 नंतर हे जे ऑनलाईन सातबारा सुरू झाले किंवा आपला ई पेपर प्रकल्प सुरू झाला त्यानंतर ऑनलाईन पेपर आणि ऑनलाईन सातबारा या माध्यमातून जो ऑनलाईन सातबारा तयार झाला तो तलाठीच्या स्वाक्षरीने वितरित केला जातो तलाठी कार्यालयामध्ये. आणि जर तो डिजिटल स्वाक्षरीत करून ठेवला असेल तर तो जनतेला ऑनलाईनच्या पोर्टलवर डिजिटल महाभूमीचं जे पोर्टल आहे त्याच्यावर डिजिटल सहीने उपलब्ध आहे. म्हणजे हे तिन्ही सातबारा कायदेशीर आहेत आणि वैध आहेत. 2016 पर्यंतचा हस्तलिखित सातबारा, 2016 नंतरचा तलाठीच्या सहीने वितरित होणारा सातबारा आणि 2000 आता म्हणजे गेल्या वर्षापासून आपण डिजिटल स्वाक्षरी सातबारा लॉन्च केलेला आहे आणि तो डिजिटल स्वाक्षरी सातबारा सुद्धा वैध आहे आणि सर्व शासकीय कामासाठी ग्राह्य समजला जातो. ब्रिटिश काळापासून तयार झालेला सातबारा आता सर एक नवं रूप घेतो आहे. साधारणतः 50 वर्षानंतर सातबारा नव्या रूपात येतो आहे. आपण असाल किंवा आपली टीम असेल आणि राज्यभरातील सर्व तलाठी वर्ग, त्याच्यानंतर मंडळ अधिकारी, तहसीलदार या सर्वांची एक मूठ बांधून तुम्ही सातबाऱ्याला नवे रंगरूप दिलेलं आहे. आम्हाला नेमकं सांगा सर की 12 प्रकारचे बदल आपण सातबारामध्ये केलेले आहेत. हे बदल काय काय आहेत आणि त्याची उपयुक्तता कशी आहे? खरं आहे, खूप सारे बदल आपण सातारामध्ये केलेले आहेत. यामध्ये मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की गेल्या 3-4 वर्षामध्ये अहोरात्र कामकाज करून राज्यातल्या सर्व तलाठी वर्ग असेल, मंडळ अधिकारी वर्ग असेल, आमचे सर्व महसूल अधिकारी असतील, यांनी अत्यंत कष्टप्रद आणि क्लिष्ट असलेले हे कामकाज पूर्ण केलेले आहे. राज्यातले 100% सातबारा आता ऑनलाईनला उपलब्ध आहेत. साधारणतः राज्यात 2,53,00,000 सातबारा आहेत आणि ते सर्व सातबारा संगणकीकृत झालेले आहेत आणि 100% जनतेला महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत. या कष्टप्रद कामामध्ये त्याचा परिणाम पुढे जाऊन शासनाने असा निर्णय घेतला की आता फक्त ऑनलाईन सातबारा देऊन उपयोग नाही, तर आपण डिजिटल सातबारा देखील दिला पाहिजे. आणि डिजिटल स्वाक्षरी सातबारा दिल्यामुळं सामान्य माणसाला ऑनलाईनला जो सातबारा मिळतोय
तो कोणत्याही शासकीय किंवा कायदेशीर कामासाठी वापरता येणार आहे आणि त्यांची सातबारा मिळवण्यासाठीची धडपड आहे किंवा त्याची तारांबळ आहे किंवा धावपळ आहे ही कमी होण्यासाठी मदत होणार आहे. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण 2018ला मे 2018ला हा डिजिटल स्वाक्षरी सातबाराचा प्रोजेक्ट सुरू केला आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने तो पूर्णत्वास आला आहे. आज जर आपण विचार केला तर राज्यातले 2,53,00,000 सातबारापैकी साधारणतः 2,50,00,000 सातबारा म्हणजे 99% सातबारा हे डिजिटल स्वाक्षरीत आहेत आणि ते जनतेला नक्कल रुपये 15 प्रत्येक सातबाराची नक्कल फी आहे 15 रुपये डिजिटल पेमेंट केल्यानंतर हे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. ही एक मोठी अचिव्हमेंट आहे. 99% सातबारा आपण डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले. यासोबतच आताचे सध्याचे जे विद्यमान महसूल मंत्री आहेत आदरणीय थोरात साहेब यांचा नेहमीच असा पाठपुरावा राहिला आहे किंवा असा उद्देश राहिला आहे की शासनाने सामान्य माणसासाठी ऑनलाईन सुविधा जास्तीत जास्त आणि अचूकरित्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यामुळं त्यांची वेळ आणि पैशाची बचत होईल. त्यामुळं यांनी सरांच्या निर्देशाप्रमाणे आपण या वर्षीच्या महसूल दिनापासून म्हणजे 1 ऑगस्ट पासून डिजिटल स्वाक्षरी खाते उतारा देखील जनतेला उपलब्ध करून दिलेला आहे. आपण राज्यभरात जर विचार केला तर साधारणतः 2,53,00,000 सातबारा आहेत आणि साधारणतः 4.5 कोटी खातेदार आहेत किंवा खाते उतारे आहेत. खात्यांची संख्या जास्त आहे आणि हे सर्व 4.5 कोटी खातेदारांना किंवा खाते क्रमांक असलेल्या व्यक्तींना आपल्याला डिजिटल स्वाक्षरीत 8 देखील उपलब्ध करून दिलेला आहे. आता तो देखील नक्कल फी 15 रुपये भरून आता सामान्य जनतेला डाउनलोड करून घेता येतो. म्हणजे थोडक्यात हा जो सातबारा संगणकीकरणाचा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाचं कशी प्रगती होत गेली. सुरुवातीच्या काळामध्ये हा फक्त संगणकीकृत सातबारा होता. त्यानंतर तो ऑनलाईन सातबारा झाला आणि आता तो डिजिटल सातबारा झालेला आहे. ही त्याची प्रगती आहे. म्हणजे आपण सामान्य माणसाला फारसं माहित नसतं किंवा व्यक्ती असं म्हणतात का किती दिवस हा सातबाराचा प्रकल्प चालू आहे, हा कधी अंतिम स्तरावर येणार आहे. तर आपण हे सांगू शकतो आपल्या सर्वांना या माध्यमातून की सुरुवातीला संगणकीकृत सातबारा होता, नंतर ऑनलाईन सातबारा झाला आणि आता डिजिटल सातबारा आहे. ही या प्रकल्पाचे यश आहे, ही त्याची प्रगती आहे. देशातल्या खूप कमी राज्यामध्ये डिजिटल स्वाक्षरीत सातबारा ऑनलाईनला उपलब्ध असलेलं कमी राज्य आहेत. त्यामुळं आपलं महाराष्ट्र राज्य एक अग्रगण्य राज्य आहे, मोठं राज्य आहे आणि या मोठ्या राज्यातल्या सर्व 100% गावांमध्ये आज आपल्याला 99% सातबारा डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध आहेत. आणि असं असताना आता काय बदल केले शासनाने. आम्ही ज्यावेळेस राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तलाठी, मंडळाधिकारी, महसूल अधिकारी यांचं प्रशिक्षण घेतलं, त्यांचे अभिलेख पाहिले आणि ते अभिलेख संगणकीकृत करताना येणाऱ्या ज्या अडचणी ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला काही सुधारणा यामध्ये करणं गरजेचं आहे. प्रकर्षाने आमच्या सर्व्हिसमध्ये जे अनुभव आले त्याचा विचार करून आपण एक प्रस्ताव शासनाला जबाबदारी कार्यालयाच्या वतीने सुधारित गाव नमुना मान्यता देण्यावरचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला नुकतीच शासनाने मान्यता दिली. सन्माननीय मंत्री महोदयांनी तात्काळ हे खूप जनतेच्या दृष्टीने चांगली बाब आहे याचा विचार करून त्यांनी मान्यता दिली आणि 2 सप्टेंबर 2020ला तसा शासन निर्णय देखील झालेला आहे. आणि या शासन निर्णयाने नवीन नमुन्याचा सातबारा आता आपल्या भेटीला येणार आहे. त्याचे बदल काय काय आहेत ते आपण विचारणा केली होती. तर मी या निमित्ताने आपल्याला सांगतो की हे 10-12 जे बदल आहेत त्यातले प्रमुख बदल मध्ये आता संगणकीकृत सिस्टीम मध्ये किंवा ऑनलाईनच्या सिस्टीम मध्ये सातबारा आपण वेगवेगळ्या विभागाला लिंक करणार आहे. म्हणजे महसूल मंत्री महोदयांचा नेहमी आग्रह राहिला आहे की तो असा दिवस आला पाहिजे का जोपर्यंत सातबारा हा शेतकऱ्याला मागता कामा नये तर तो सरकारने एकमेकाच्या विभागाला हस्तांतरित केला पाहिजे. सातबारा शेतकऱ्याकडे नाही तर तो शासनाकडे आहे आणि तो सातबारा शासनाच्या अन्य विभागांना, महामंडळाला किंवा वित्तीय संस्थांना, बँकांना उपलब्ध करून दिला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आता वेगवेगळ्या विभागांना सातबाराचं लिंकिंग सुरू केलेलं आहे. याचं एक उदाहरण मी देऊ इच्छितो की गेल्या रब्बी हंगामापासून आपण पंतप्रधान फसल विमा योजना जी आहे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची. साधारणतः 1-1.5 कोटी शेतकरी याच्यामध्ये भाग घेतात दरवर्षी
आणि विमा काढला जातो. तर गेल्या रब्बी हंगामामध्ये सुद्धा आपण त्याला 7/12 लिंक केला आणि ह्या खरीप हंगामामध्ये सुद्धा 2020च्या आपण 7/12 आणि खाते उतारे लिंक केले होते आणि साधारणतः 1 कोटी खातेदारांनी हा डिजिटल स्वाक्षरी 7/12 ऑनलाईन पोर्टलला ऍक्सेस करून आपले हा पीक विम्याचे अर्ज भरले. आता कृषी विभागाच्या ज्या अन्य योजना आहेत, महाडीबीटी नावाने वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, त्या योजनांना सुद्धा आपण 7/12 लिंक करतोय. आणि यासोबत पोखरा जे आहे, नानाजी देशमुख स्पर्धाश्रम प्रकल्प जो आहे, त्या पोखराला देखील आपण त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांना देखील 7/12 शेअर केलेला आहे. इव्हन बँकांना सुद्धा आपण 7/12 शेअर केलेला आहे. बँकांसाठी एक बँकिंग पोर्टल आपण विकसित केलेलं आहे. आतापर्यंत 20-22 बँकांनी आमच्यासोबत करार केलेले आहेत आणि नक्कल फी 15 भरण्याच्या अटीवर आपण त्यांना हे संगणकीकृत 7/12 खाते उतारे आणि फेरफार लिंक करून दिलेले आहेत. त्यांनी सुद्धा 4-5 लाख 7/12 डाउनलोड करून याचा वापर केलेला आहे. हे लिंकेज करण्यासाठी प्रत्येक गावाला केंद्र शासनाने सेन्सस कोड सारखा एक एलईडी कोड दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक गावाला एक संकेतांक क्रमांक आहे. देशातली जी काही गावं आहेत त्या सर्व गावांना एक युनिक आयडी आहे आणि तो आयडी आपण 7/12 छापायचा निर्णय घेतलेला आहे. गावाच्या नावासोबत कंसात आता हा संकेतांक क्रमांक छापला जाईल आणि तो वेगवेगळ्या विभागांना लिंकिंग साठी अत्यंत आवश्यक असल्याने हा एक महत्वाचा निर्णय या निमित्ताने आपण केलेला आहे. याच्यासोबत 7/12 मध्ये 7/12 चा नवीन फॉर्मॅट देताना शासनाने महाराष्ट्र शासनाचा लोगो टाकण्याची अनुमती दिली आणि ई महाभूमी प्रकल्पाचा वॉटरमार्क सुद्धा, हा ई महाभूमीचा लोगो आपण वॉटरमार्क म्हणून वापरायला आणि त्याचा लोगो 7/12 आणि खाते उतार्यावर वापरायला अनुमती दिली. त्याप्रमाणे हा लोगो सह आता 7/12 येणार आहे. यासोबतच 7/12 जे क्षेत्र नमूद केलंय ते कोणत्या एककामध्ये आहे हे सामान्य माणसाला समजत नव्हतं. तो एकर गुंठ्यात आहे, हेक्टर आर मध्ये आहे का फक्त गुंठ्यात आहे का चौरस मीटर मध्ये आहे हे समजत नव्हतं. म्हणून आपण आता तो 7/12 कोणत्या एककामध्ये आहे, त्याचं क्षेत्र कोणत्या एककामध्ये आहे हे नमूद करण्यासाठी क्षेत्राचं एकक हा एक स्वतंत्र रकाना आपण समाविष्ट केला आणि 7/12 शेतीसाठी वेगळा आणि बिगर शेतीसाठी वेगळा असे 2 प्रकारचे 7/12 ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे ऑनलाईनला सहज शक्य आहे म्हणून आपण ते केलेलं आहे. जर शेतीचा 7/12 असेल तर त्याचं एकक हे हेक्टर आर चौरस मीटर असेल आणि बिगर शेती 7/12 असेल तर त्याचं एकक आर चौरस मीटर मध्ये असेल. यापूर्वी बऱ्याच ठिकाणी हा जो बिगर शेतीचा 7/12 आहे तो शेतीच्या 7/12 मध्येच मर्ज असायचा, त्याचा स्वतंत्र पोटीचा झालेला नसायचा. आता शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की शेतीचा 7/12 आणि बिगर शेती 7/12 एकत्र असता कामा नये. शेतीचा 7/12चं युनिट वेगळं आहे, त्याची फंक्शनॅलिटी वेगळी आहे, त्याची गरज वेगळी आहे. बिगर शेती 7/12ची फंक्शनॅलिटी वेगळी आहे, त्याची गरज वेगळी आहे आणि त्याचं युनिट वेगळं आहे. म्हणून तो स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बरेचशा रकाने बिनशेती 7/12साठी आवश्यक नसतात का जे शेती 7/12 आवश्यक असतात. त्याप्रमाणे जेवढे आवश्यक रकाने आहेत ते रकाने दर्शवून शेती 7/12 दाखवलं जाईल आणि जे रकाने बिनशेती 7/12साठी गरजेचे नाहीत, उदाहरणार्थ पोट खराब क्षेत्र गरजेचं नाही ते किंवा त्याचा जुडी आणि विशेष आकारणी याची गरज नाही किंवा कुळ आणि खंड असू शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर ती जमीन बिगर शेती होते आणि बिगर शेती होऊन त्याचे मोजणी झाली आहे, त्याचं मंजूर रेखांकन आहे, त्याप्रमाणे स्वतंत्र प्लॉट पडलेले आहेत, त्या स्वतंत्र प्लॉट प्रमाणे स्वतंत्र पोटहिस्से होतात. इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या नावाने तो 7/12 तयार होतो. जनरली बिगर शेती 7/12 हा एकापेक्षा अनेक खातेदारांचा किंवा खाते क्रमांकाचा नसतो. तो त्याची मोजणी केलेली स्वतंत्र प्लॉट असल्यामुळं त्याचे स्वतंत्र पोटहिस्से असतात. म्हणून आपण असा निर्णय घेतलाय का शेतीचा 7/12 वेगळा असेल आणि बिगर शेती 7/12 वेगळा असेल. हा एक प्रमुख बदल आहे. यासोबतच आधी खातेदाराचा नंबर जो खाते क्रमांक आहे तो इतर हक्क राखण्यामध्ये लिहिला जात होता आणि तो शेतकऱ्यांना कळत नव्हता का आपला खाते नंबर किती आहे. आता तो समजण्यासाठी म्हणजे शेतकरी असेल किंवा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आपण दस्त नोंदणीला गेलो तरी तो खाते नंबर किती आहे ह्या दुय्यम निबंधकांना सुद्धा लवकर समजत नव्हतं. आता आपण तो खातेदाराच्या नावासोबतच छापायचा निर्णय घेतला. म्हणजे आधी खाते नंबर येईल, मग खातेदाराचं नाव येईल आणि मग त्याचं क्षेत्र येईल, त्याचं पोट खराब क्षेत्र येईल, त्याचा आकार येईल आणि त्याचा फेरफार क्रमांक येईल. 7/12 कोणत्याही व्यक्तीचं 7/12 मध्ये 2 भाग मी आपल्याला सुरुवातीला सांगितले. 7 हा मालकी हक्काचा पुरावा आहे किंवा क्षेत्राचा तपशील आहे आणि 12 मध्ये पिकांच्या नोंदी आहेत.
तर मालकी हक्कामध्ये बदल हा कोणत्याही फेरफाराशिवाय होत नाही. एकतर नोंदणीकृत दस्ताने फेरफार झाल्यानंतर त्याच्यात बदल होतो, किंवा अनोंदणीकृत पद्धतीने, म्हणजे काय, वारस नोंद झालेली आहे, किंवा एखादा इकरार झालेला आहे, एखादा कर्ज बोजा दाखल झालेला आहे, बँकेने कर्जाचा बोजा दाखल करण्याचं पत्र दिलेलं आहे, याच्या आधारे जे बोजे तयार होतात हे देखील फेरफार घेतल्याशिवाय होत नाही. म्हणजे काय, थोडक्यात नमुना 7 मध्ये कोणताही बदल फेरफाराशिवाय होत नाही. त्यामुळे नमुना 7 मध्ये एकही एंट्री किंवा एकही नोंद विना फेरफार असता कामा नये, असा सर्वसाधारण नियम आहे. आणि त्याप्रमाणे मग आपल्या खातेदाराच्या नावासमोर योग्य नंबरचा फेरफार क्रमांक आहे का, याची सुद्धा खात्री या निमित्तानं होणार आहे. यासोबतच सातबाराच्या इतर हक्कामध्ये आपण काही रकाने समाविष्ट केले. त्याचा एक रकाना प्रलंबित फेरफार क्रमांक आहे. कोणत्याही सातबारावर कधी ना कधी एखाद्या घेतलेला फेरफार प्रक्रियेमध्ये असेल आणि तो फेरफार अजून पूर्णतः निर्गत झालेला नाही किंवा प्रमाणित झालेला नाही किंवा रद्द झालेला नाही, अशा फेरफारांना आपण प्रलंबित फेरफार म्हणतो. आणि तो फेरफार प्रलंबित आहे हे आपल्याला सामान्य माणसाला समजलं पाहिजे, म्हणून इतर हक्क रकान्यामध्ये आपण तो रकाना टाकण्याचा निर्णय घेतला. यासोबतच हा सातबारा किती तारखेपर्यंत अपडेटेड आहे, या सातबारावर किती तारखेपर्यंतच्या दस्तांच्या नोंदी झालेल्या आहेत, हे देखील सामान्य माणसाला समजावं म्हणून शेवटचा फेरफार क्रमांक आणि दिनांक हे सुद्धा समाविष्ट केलेला आहे. याचा फायदा असा आहे की आपला समजा ऑगस्ट मध्ये झाला असेल आणि त्याच्यावर शेवटच्या फेरफाराची नोंद ही जुलै पर्यंतची असेल, तर याचा अर्थ आहे आपली अजून नोंद झालेली नाही, परंतु आपल्या दस्तानंतरची जी तारीख आली असेल तर आपल्या दस्ताची नोंद व्हायलाच पाहिजे. काय मिस आउट झालेली आहे का याची खातरजमा संबंधित शेतकऱ्याला करता येणे शक्य होणार आहे. म्हणून शेवटचा फेरफार क्रमांक आणि दिनांक ही रकाने देखील आपण त्यात समाविष्ट केलेले आहे. या नवीन संगणकीकृत सातबाराच्या नमुन्यामध्ये आणखी आपण 2-3 बाबी समाविष्ट केलेल्या आहेत. तो म्हणजे शेवटचा फेरफार क्रमांक आणि दिनांक, यासोबतच जुने फेरफार क्रमांक, म्हणजे असलेल्या सातबारावर जे यापूर्वीचे फेरफार क्रमांक आहेत, हिस्ट्री म्युटेशन्स आहेत, ते देखील स्वतंत्र रकान्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. याशिवाय प्रत्येक खाते क्रमांकाच्या मध्ये, म्हणजे खातेदारांची नावं संपली, सामायिक खाता असेल तर सामायिक खात्यातील सर्व सदस्यांची नावं संपली, काही डॉटेड लाईन, एक लाईन छापली जाणार आहे. त्यामुळे ते खाता सेपरेटली सहज संबंध शक्य होणार आहे. त्यामुळे डॉटेड लाईनचा उपयोग एक चांगल्या पद्धतीने होणार आहे. याशिवाय नमुना 12 मध्ये जर विकसित सातबारा असेल तर नमुना 12 भरण्याची गरज नाही, अशी एक फुटनोट देखील दिली जाणार आहे. थोडक्यात या पद्धतीने हे 10-12 चेंजेस करून हा नवीन किंवा सुधारित संगणकीकृत सातबारा लवकरच आपल्याला उपलब्ध होणार आहे. आता शासनाची मान्यता झालेली आहे. तांत्रिक स्तरावर याचं कामकाज सुरू आहे. राज्यातल्या सर्व या ई महाभूमी प्रकल्पाचं किंवा ई फेरफार प्रकल्पाचं तांत्रिक सल्ला आणि तांत्रिक डेव्हलपमेंट हे सर्व राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र म्हणजे NIC पुणे यांच्या माध्यमातून सुरू आहे. NIC पुणेची टीम या सर्व बाबीवर कामकाज करत आहे आणि थोड्याच दिवसामध्ये आपल्याला हा सुधारित नमुन्यातील सातबारा सामान्य जनतेला महाभूमी पोर्टलवर डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपामध्ये उपलब्ध होईल. तसाच तलाठी लॉगिनने किंवा तलाठी कार्यालयातून जे सातबारा मिळतात तिथं सुद्धा हा नवीन नमुन्याचा सातबारा आपल्याला उपलब्ध होणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये ई महाभूमी प्रकल्पामध्ये काय काय सुविधा आहेत असा आपला पुढचा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये उत्तर देताना मी असं सांगू शकतो, सर्वसामान्य जनतेला माहितीसाठी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या सुविधा ह्या वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये किंवा वेगवेगळ्या ऍपमध्ये किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवर असतात आणि सामान्य माणसाला हे सर्वांचा शोध घेणं किंवा कुठं काय उपलब्ध आहे हे माहीत होणं खूप जिकिरीचं होतं. माहीत असलं असं नाही आणि म्हणून जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने एक पोर्टल विकसित करण्यात आलेला आहे. त्याला आपण महाभूमी पोर्टल म्हटलेलं आहे. ई महाभूमी प्रकल्पामध्ये जे प्रकल्प समाविष्ट आहेत त्याच्या सगळ्या ऑनलाईन सुविधा एकाच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यासाठी हे पोर्टल उपलब्ध आहे. यामध्ये डिजिटल स्वाक्षरी सातबारा, डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा आणि डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड किंवा मिळकत पत्रिका हे या ठिकाणी उपलब्ध आहे. महाभूमी.gov.in
या संकेतस्थळावर प्रमुखतः 6 मुख्य सुविधा उपलब्ध आहेत. त्यातली डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख मी सांगितलं. दुसरा आहे ई महाभूनकाशा. महाभूनकाशा म्हणजे जो विलेज मॅप आहे किंवा गाव नकाशा आहे, या गाव नकाशामध्ये आपल्या जमिनीचे क्षेत्र नक्की कुठं आहे, त्याचं लोकेशन किंवा त्याच्या चतुष्मा माहिती होण्यासाठी महाभूनकाशा आपण उपलब्ध करून दिलेला आहे. राज्यात जी 44,000 गावं आहेत, त्यातल्या 37,000 गावांचे महाभूनकाशे यावर अपलोड केलेले आहेत. अजून काही गावांचे महाभूनकाशे अपलोड नसतील किंवा काही गावांच्या नकाशामध्ये बदल झाल्यामुळं किंवा वाढीव विभाजन होऊन नवीन गाव तयार झाल्यामुळं कदाचित काही गावांचे 7/12चा सर्वे नंबर आणि नकाशातला सर्वे नंबर यात विसंगती असू शकते. मात्र 90% गावांना ही सुविधा आता सुरू आहे. यासोबतच आपण दुसरी एक महत्वाची सुविधा सामान्य जनतेसाठी दिलेली आहे आणि ती म्हणजे विना स्वाक्षरी सातबारा, जो सामान्य माणसाला पाहण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. असा विना स्वाक्षरी सातबारा आणि विना स्वाक्षरी खाते उतारा भूलेख या संकेतस्थळावर किंवा भूलेख.महाभूमी.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याच्याशिवाय ई हक्क नावाची स्वतंत्र प्रणाली आपण विकसित केली आणि या पोर्टलवर उपलब्ध आहे. तलाठी कार्यालयामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज फेरफार घेण्यासाठी अर्ज करावे लागतात, हे अर्ज देखील सामान्य माणसाला आता घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील. त्यासाठी ई हक्क प्रणाली किंवा पीडी पब्लिक डेटा एंट्री नावाचं एक स्वतंत्र मॉड्यूल किंवा स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेलं आहे. ते देखील या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. आज रोजी कोणत्याही सातबारामध्ये 8 प्रकारचे फेरफार घेण्यासाठी हे ऑनलाईन अर्ज दाखल करता येतात. ह्या ऑनलाईन अर्ज दाखल करताना त्या खातेदाराला नोंदणी करावी लागते. त्याचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पॅन कार्ड नंबर टाकून नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर त्यांना वारस नोंद करणे, मैताचे नाव कमी करणे, त्याच्यानंतर विश्वासाचे नाव बदलणे, याच्याशिवायच ई करार बोजे दाखल करणे, बोजे कमी करणे, अशा किंवा अज्ञान पालन खात्याची नोंदणी कमी करणे, अशा 8 प्रकारचे अर्ज ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. हा अर्ज दाखल केल्यानंतर त्याच्याशी संबंधित जो अभिलेख आहे किंवा डॉक्युमेंट आहे, मग तो ई कराराचा करारनामा असेल किंवा प्रतिज्ञापत्र असेल, वारस नोंदणीचं प्रतिज्ञापत्र असेल, मृत्यूचा दाखला असेल किंवा बँकेने दिलेलं बोजा दाखल करण्याचं, बोजा कमी करण्याचं दिलेलं पत्र असेल, हे आपल्याला स्कॅन करून अपलोड करता येणार आहे. आणि असा प्रत्येक अर्ज साठवा करण्यापूर्वी आपल्याला एक घोषणापत्र करावं लागेल, डिक्लेरेशन द्यावे लागेल. आम्ही दिलेली माहिती खरी असल्याचं हे डिक्लेरेशन त्यांनी ओटीपीच्या माध्यमातून आलेला जो मेसेजवर एक संकेतांक क्रमांक आहे, तो संकेतांक क्रमांक टाकल्यानंतर आपला अर्ज स्वीकारला जाईल आणि आपल्याला एक ऍप्लिकेशन आयडी मिळेल आणि त्या अर्जाची ऑनलाईन पोच मिळेल. या ऑनलाईन पोचच्या आधारे आपल्या अर्जाचं पुढे काय झालं, अर्जाचा फेरफार तयार झाला का, नोटीस काढली का, नोटीस बजावली का, नोटीस बजावल्यानंतर कोणाची हरकत आली का, हरकत आली नसेल तर अर्ज मंजूर झाला का, आपला फेरफार मंजूर झाला का आणि सातबारा अद्यावत झाला का, ही सर्व माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे. आपला जो डॅशबोर्ड आहे, या डॅशबोर्डवरच ही माहिती सगळी उपलब्ध होणार आहे. याशिवाय दुसरी आपली एक सुविधा आहे, ती सुविधा म्हणजे आपली चावडी. या आपली चावडीमध्ये सुद्धा आपल्या फेरफारचं स्टेटस सामान्य माणसाला पाहता येणार आहे. दुसरी सुविधेचा मी उल्लेख केला ते म्हणजे आपली चावडी. तलाठी कार्यालयाला आपण चावडी असं म्हणतो आणि या चावडीचा डिजिटल नोटीस बोर्ड किंवा प्रत्येक गावाचं एक स्वतंत्र संकेतस्थळ आपण विकसित केलेलं आहे. NICच्या माध्यमातून ही सुविधा विकसित करण्यात आलेली आहे आणि राज्यातील 44,000 गावांच्या 44,000 वेबसाईट या निमित्ताने तयार आहेत आणि प्रत्येक गावामध्ये काय चालू आहे, किती फेरफार घेतलेले आहेत, किती फेरफार प्रलंबित आहेत, किती फेरफारमध्ये नोटीस काढल्यात, किती फेरफारमध्ये नोटीस काढलेल्या नाहीत, अर्ज आले, तक्रारी आलेल्या आहेत, तक्रारी निर्गत झालेल्या आहेत आणि फेरफारचा तपशील किंवा नमुना 9ची नोटीस पाहण्याची सुविधा या पद्धतीने आपले चावडी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इथे आपण गेल्यानंतर, या संकेतस्थळावर गेल्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव निवडून आपण जर क्लिक केलं तर फेरफाराची पूर्ण माहिती आपल्याला उपलब्ध होते. ही सिस्टीम जनरेटेड माहिती आहे, याच्यामध्ये कुणी कोणताही बदल करू शकत नाही आणि सिस्टीम जनरेटेड असल्यामुळे ती अचूक आहे आणि तात्काळ आपल्याला उपलब्ध होते. याशिवाय याच संकेतस्थळावर मोजणीची जी प्रकरणं आहेत, त्या भूमी अभिलेख विभागाकडे जे मोजणीसाठी अर्ज केले जातात, त्या अर्जानंतर मोजणीची तारीख काढली असेल
तर मोजणीची नोटीस सुद्धा पाहण्याची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये मोजणीचा अर्ज कधी केलेला आहे, मोजणी कोणत्या गट नंबरची आहे, त्याची तत्वसीमा काय आहेत, मोजणीचे साक्षीदार कोण आहेत, कोण मोजणीदार मोजणी करायला येणार आहे, त्याचा मोबाईल नंबर काय आहे, त्या मोजणीदाराची त्या मोजणीची दिनांक आणि वेळ नमूद केलेली ही नोटीस देखील आपल्याला या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. म्हणजे ह्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची वेळ येणार नाही. या सर्व ऑनलाईन मध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. सामान्य माणसाला तलाठी यांच्याकडे अनेक कामं असतात. आता तर विचार केला आपण तर कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व महसूल यंत्रणा ही वेगवेगळ्या पद्धतीने रुग्णांची सेवा करण्यामध्ये आणि इतर सुविधांमध्ये व्यस्त असताना सुद्धा अनेक वेळा तलाठी या मीटिंग मध्ये किंवा अन्य कामामध्ये बिझी असेल तर चावडी ओपन असेल असं सांगता येत नाही. परंतु आपल्या चावडीचा उपयोग असा आहे का चावडीचं कार्यालय बंद असो किंवा सुट्टी असो, सर्व कधी आपल्याला 24 तास जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून आपल्या गावात काय चाललंय ही माहिती घेण्यासाठी आपली चावडी नावाचं हे संकेतस्थळ अत्यंत उपयुक्त ठरत आहे. दररोज लाखो सामान्य जन याचा वापर करत आहेत. आपण याचा वापर करावा असं या निमित्तानं आवाहन आहे. याशिवाय अशा पद्धतीच्या अशा वेगवेगळ्या सुविधा या महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत. महसूल विभागाच्या सर्व ऑनलाईन सुविधांसाठी आपण महाभूमी पोर्टल अवश्य भेट द्या. या पुढचा प्रश्न आपला असा आहे की संगणकीकृत सातबारा, डिजिटल स्वाक्षरी सातबारा आणि हस्तलिखित सातबारा यातल्या सातबाराची वैधतेबद्दल आपण विचारणा केलेली आहे. मी अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे 2016 पर्यंतचे हस्तलिखित सातबारा सर्व कायदेशीर कामासाठी वैध आहेत. त्यानंतर सर्व ऑनलाईन सातबारा जर तलाठी स्वाक्षरीत असतील तर ते सर्व कामांसाठी वैध आहेत. याशिवाय डिजिटल स्वाक्षरी सातबारा जर QR कोड सह असेल आणि त्यावर डिजिटल स्वाक्षरी चा टिकमार्क असेल किंवा डिजिटल स्वाक्षरी केल्याचा उल्लेख असेल, डिजिटल स्वाक्षरी कोणत्या तारखेला झालेली आहे त्याच्यावर पडताळणी क्रमांक असेल तर तो सर्व शासकीय कामासाठी वैध आहे. म्हणजे थोडक्यात कोणत्याही डिजिटल स्वाक्षरी सातबाराची प्रत जर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने व्हेरीफाय करता आली किंवा पडताळणी करता आली तर तो सातबारा कायदेशीररित्या वैध आहे. माझं या निमित्ताने सर्व सामान्य जनतेला आव्हान आहे की आपण भोलेपर्यंत जो विना स्वाक्षरी सातबारा आहे किंवा मोफत सातबारा आहे तो कोणत्याही कायदेशीर कामासाठी वापरू नये. त्याच्यावर विसंबून होऊन कोणताही व्यवहार करू नये. आपल्याला जर कोणताही कायदेशीर व्यवहार करायचा असेल, कोणत्याही कार्यालयामध्ये सातबारा म्हणून सबमिट करायचा असेल तर आपण एकतर तलाठी स्वाक्षरी सातबारा घ्यावा किंवा डिजिटल स्वाक्षरी सातबारा घ्यावा. प्रत्येक डिजिटल स्वाक्षरी सातबारावर डाव्या बाजूला एक QR कोड छापलेला आहे आणि या QR कोडच्या माध्यमातून आपल्याला तो सातबारा खरा आहे की खोटा आहे, सातबाराबद्दल तपशील अचूकरित्या मोबाईलवर पाहता येणार आहे. प्रत्येक सातबारा किंवा खाते उतार्यावर आपण एक पडताळणी क्रमांक 16 अंकी छापलेला आहे आणि तो 16 अंकी पडताळणी क्रमांक वापरून देखील आपल्याला याची पडताळणी करता येणार आहे. सातबारा डिजिटल स्वाक्षरी डाउनलोड करण्यासाठी 15 रुपये नक्कल फी आहे. पण कोणताही डिजिटल स्वाक्षरी सातबारा पडताळणी करण्यासाठी कोणती फी नाही. आपल्या हातात आलेला सातबारा हा योग्य आहे की अयोग्य आहे, त्यात काय खाडाखोड आहे का, कोणी काय मालप्रॅक्टिसेस केलेले आहेत का हे समजून घ्यायचं असेल तर आपण तो सातबारा ऑनलाईन पडताळणी करून घ्यावा. मग तो सबरजिस्ट्रार कार्यालयामध्ये वापर करताना असो किंवा कोणत्याही अन्य व्यवहारासाठी असो तो सातबारा ऑनलाईन सिस्टीम मध्ये पडताळणी करून घ्यावा. आपण त्या सातबारावर असं छापलेलं आहे का हा संगणकीकृत अभिलेख अमुक अमुक तारखेला डिजिटल स्वाक्षरी झाला असून त्यानंतर याच्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत. समजा या डिजिटल स्वाक्षरी सातबारा केल्यानंतर त्याच्यात एखादा फेरफार झाला असेल किंवा काही बिटकॉइन अपडेट झाले असेल, मात्र अशी डिजिटल स्वाक्षरी प्रत आपल्याला उपलब्ध झाली नसेल तर आपण तलाठी कार्यालयातून त्याच्या अद्ययावत कॉपी उपलब्ध करून घ्यावी. म्हणजे सातबाराच्या खाली जी फुटनोट दिलेली आहे किंवा तळटीप दिलेली आहे ती तळटीप आपण बारकाईने वाचावी. त्याच्यामध्ये सर्व मजकूर मराठीमध्ये स्पष्टरित्या नमूद केलेला आहे. त्याचा आपण वाचन करून किंवा समजून घेऊन हे संगणकीकृत सातबारा यापुढे वापरावे. यापुढचा आपला प्रश्न असा आहे की या ऑनलाईनची जी प्रक्रिया आहे
पूर्ण जी प्रक्रिया आहे त्या ऑनलाईनच्या प्रक्रियेमध्ये पुढची दिशा काय असणार आहे किंवा महसूल विभागाचं पुढचे काय उद्दिष्ट आहे किंवा उद्देश आहे. आपण आता ऑनलाईनच्या सर्व सुविधा सामान्य जनतेला उपलब्ध करून दिल्या, म्हणजे डिजिटल स्वाक्षरी सातबारा दिला, डिजिटल स्वाक्षरी खाते उतारा दिला. आता थोड्याच दिवसामध्ये आपण डिजिटल स्वाक्षरी फेरफार देखील ऑनलाईन पद्धतीने सामान्य जनतेला उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे 2016 ला ऑनलाईन फेरफार सुरू झाल्यानंतर साधारणतः 97 लाख फेरफार ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले आणि प्रमाणित करण्यात आले. हे 97 लाख फेरफार आपल्याला सामान्य माणसाला डिजिटल स्वाक्षरीने थोड्याच दिवसात उपलब्ध होणार आहे. याशिवाय महसूल विभागाच्या वतीने स्वतःच एक मोबाईल ऍप डेव्हलप करण्याचं काम सुरू आहे, त्याची टेस्टिंग सुरू आहे. लवकरच एक मोबाईल ऍप, महसूल विभागाचं अधिकृत मोबाईल ऍप सुद्धा सामान्य माणसाला उपलब्ध होईल. त्याच्या माध्यमातून विना स्वाक्षरी सातबारा, विना स्वाक्षरी खाते उतारा, डिजिटल स्वाक्षरी सातबारा, डिजिटल स्वाक्षरी खाते उतारा, त्याच्यानंतर सातबाराची पडताळणी आणि खात्याची पडताळणी, आठची पडताळणी, अशा सुविधा याच्यासोबतच महागुणक्षा असेल, आपली चावडी असेल, ह्या सुविधा देखील आपल्याला मोबाईल ऍपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळं महसूल विभागाचं पुढचं एक प्रमुख उद्दिष्ट हे मोबाईल ऍप सामान्य जनतेला लवकरात लवकर उपलब्ध करून देणे हा आहे. आणि यानंतर ज्या अजून 1% सातबारा डिजिटल स्वाक्षरी व्हायचे राहिलेले आहेत त्याचं पण कामकाज येत्या महिना 2 महिन्यामध्ये पूर्ण करून 100% सातबारा डिजिटल स्वाक्षरीने जनतेला उपलब्ध करून देणे हा देखील एक मोठा उद्देश या निमित्तानं आहे. या प्रकल्पाविषयी सामान्य माणसामध्ये निश्चितच एक चांगली भावना आहे, चांगला प्रतिसाद सामान्य जनतेकडून मिळतो आहे. आज जर आपण विचार केला तर दररोज 15 ते 20 हजार खातेदार मोबाईल आपल्या संकेतस्थळावरून डिजिटल स्वाक्षरी सातबारा आणि खाते उतारा डाउनलोड करून घेत आहेत. बँकांना सुद्धा ही सुविधा उपलब्ध झालेली आहे. याशिवाय तलाठी लॉग इन, तलाठ्यांच्या कार्यालयामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात सातबारा, खाते उतारा आणि फेरफारांचं वितरण होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करता येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने फेरफार मंजूर होत आहेत, ऑनलाईन पद्धतीने सातबाराची सत्यस्थिती किंवा फेरफारची सत्यस्थिती सामान्य माणसाला समजत आहे. आपल्या शेताचे नकाशा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे गाव नकाशाच्या माध्यमातून. ह्या अशा सर्व सुविधांचा विचार केला तर महसूल विभागाने या 3-4 वर्षामध्ये निश्चितच क्रांतिकारी बदल केलेले आहेत आणि त्याचा वापर सामान्य जनतेने करावा. ग्रामीण भागातल्या विशेषतः किंवा जे नोकरदार मंडळी आहेत, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपलं गाव सोडून अन्य ठिकाणी आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या सातबारातली सत्यस्थिती जाणून घ्यावी. आपला डिजिटल स्वाक्षरी सातबारा असेल किंवा विना स्वाक्षरी सातबारा असेल आपण पाहायला पाहिजे. आणि या संगणकीकृत सातबारामध्ये या सगळ्या प्रक्रिया करताना समजा काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त कशी करता येईल असाही एक प्रश्न या निमित्ताने विचारला जातो. त्याच्याबद्दल मी थोडंसं क्लॅरिफिकेशन देऊ इच्छितो. ही सर्व प्रक्रिया करताना आपण चावडी वाचनाची विशेष मोहीम राज्यभर घेतली होती आणि प्रत्येक गावामध्ये 1 महिनाभर तलाठी दप्तर ठेवून हे आपण पाहावा आणि आपण खात्री करावी आपल्या संगणकीकृत सातबारामध्ये कोणती चूक नाही ना असेल तर आपला लेखी अर्ज तलाठी कार्यालयामध्ये सुपूर्द करावा असे निर्देश किंवा अशा सूचना सर्व जनतेला देण्यात आलेल्या होत्या. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अजूनही एखाद्या सातबारामध्ये काही चूक राहिली असेल, आपल्या नावाच्या स्पेलिंग मध्ये काही चूक झाली असेल, आडनाव चुकला असेल किंवा आपलं काही क्षेत्र चुकलं असेल तर हा बदल करण्यासाठी जर संगणकीकृत सातबाराच्या आधी हस्तलिखित सातबारामध्ये आपलं नाव योग्य होतं आणि फक्त संगणकीकृत सातबारामध्ये आपलं नाव चुकलं असेल तर आपल्याला ई हक्क प्रणालीमधून सातबारा अचूक करण्यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करता येईल आणि या ऑनलाईन अर्जाच्या आधारे तलाठी कार्यालयामध्ये त्याच्यावर यथोचित रिपोर्ट, ऑनलाईन रिपोर्ट तहसीलदार यांना सादर करून तहसीलदारांच्या मान्यतेने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 155 प्रमाणे लेखन प्रमाणाची चूक आहे असं समजून त्याच्या तहसीलदारांच्या आदेशाने हा सातबारा दुरुस्त केले जात आहेत. आजपर्यंत साधारणतः 35 ते 38 लाख 36 ते 38 लाख सातबारांची दुरुस्तीचं कामकाज पूर्ण झालेलं आहे. अजूनही काही सातबारामध्ये चुकी असतील तर आपण ऑनलाईनचा मोफत सातबारा पाहावा आणि आपल्याकडे योग्य त्या अभिलेखासह कागदपत्रासह तलाठी कार्यालयामध्ये अर्ज करावा किंवा ई हक्क प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करावा आणि आपला सातबारा अचूक करून घ्यावा.
पुढच्या काळामध्ये या सातबारामध्ये आता कोणतीही चूक होण्याची शक्यता कमी आहे, कारण आता सातबारावर कोणताही बदल हा ऑनलाईन फेरफार घेतल्याशिवाय शक्य नाही आणि फेरफार घेण्याची आणि फेरफार प्रमाणित करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सिक्युअर सिस्टीम मध्ये केली जात असल्याने पुढे अनावश्यकरित्या सातबारामध्ये काही बदल होण्याची शक्यता अत्यंत नगण्य आहे. याशिवाय आपण हा सातबारा भूमी अभिलेख विभागाच्या मोजणी प्रणालीशी असेल किंवा दुय्यम निबंध कार्यालयामधले नोंदणी प्रक्रियेसाठी असेल तो लिंक दिलेला आहे. यामुळे यापुढच्या काळामध्ये ज्या खातेदाराचं नाव सातबारावर नाही त्यांना दस्त नोंदणी करता येणार नाही अशी स्थिती आहे. कारण दस्त नोंदणी करताना आपण सातबारावरून त्याचे नाव घेतो, दस्त नोंदणी करतो आणि पुन्हा ती माहिती तलाठी कार्यालयामध्ये पाठवली जाते आणि त्याच्या आधारे फेरफार केला जातो. दस्त नोंदणी करताना जर मिळकत खरेदी देणार आणि खरेदी घेणार यांचे योग्य आणि अचूक मोबाईल नंबर, ईमेल आयडी जर आपण दुय्यम निबंधक यांनी नोंदवले असतील तर आपल्या मोबाईलवर आपल्याला एक मेसेज येतो आणि त्या मेसेजमध्ये असं नमूद आहे की आपले दस्त नोंदणीची प्रक्रिया दस्त क्रमांक अमुक पूर्ण झालेली असून फेरफार घेण्याची प्रक्रिया फेरफार क्रमांक अमुक तलाठी कार्यालयात सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी स्वतंत्र अर्ज देण्याची गरज नाही. आता या प्रक्रियेमध्ये अर्ज जरी आपल्याला ऑनलाईन करायचा नसेल किंवा द्यायचा नसेल तरी तलाठी सर्व हितसंबंधांना नोटीस काढण्याची कायदेशीर प्रक्रिया करतात. ही नोटीस बजावल्यानंतर 15 दिवसामध्ये कोणाची हरकत आली नाही तर फेरफार प्रमाणित केला जातो आणि सातबारा दुरुस्त होतो. ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे. तर माझं या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की आपण दस्त नोंदणी करताना स्किप करू नये, लिंकेचा वापर करून करावा. दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जर आपण लिंक करून दस्त नोंदणी केली तर त्याची फेरफाराची प्रक्रिया देखील ऑनलाईन होते आणि ऑनलाईन पद्धतीने ही सिस्टीम अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज करते. कोणत्याही जमीन मालकाने एकदा एखादी मिळकत विकली असेल किंवा गहाण दिली असेल तर त्याला पुन्हा ती जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकता येत नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीला गहाण देता येत नाही. म्हणजे एकाच प्रॉपर्टीच्या एकापेक्षा अनेक व्यवहार होण्याची जे काही शक्यता होती यापूर्वीच्या काळामध्ये ती आता संपुष्टात आलेली आहे. त्यामुळं फसवणुकीचे प्रकार सुद्धा थांबणार आहेत आणि एकूणच महसुली असतील किंवा देवाणी दावे असतील यांची संख्या देखील झपाट्याने कमी होणार आहे. कारण सातबारामध्ये अनधिकृत होणारे बदल किंवा चुकीच्या पद्धतीने होणारे बदल या पद्धतीने टाळले जाणार आहेत. दस्त नोंदणी जी दुबार केली जात होती, फसवणूक करून अन्य व्यक्तीला समोर उभं करून दस्त नोंदणी करणे, एकाच प्रॉपर्टीच्या एकापेक्षा अनेक खातेदारांना दस्त नोंदवून देणे, हे प्रकार देखील आता होणार नाहीत, त्याचा होण्याची शक्यता नाही. अशा पद्धतीने ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. तर याचा भविष्य काळामध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसेल या पूर्ण प्रक्रियेमध्ये आणि एकूणच या महसूल विभागाची चेहरा मोहरा बदलण्याचं काम ई फेरफार प्रकल्प या माध्यमातून करण्यामध्ये यशस्वी झालाय असं मला वाटतं. सामान्य जनतेने या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन या अॅग्रोवनच्या माध्यमातून मी करतो. अॅग्रोवननी नेहमीच या सर्व शासनाची जी माहिती आहे किंवा विधायक प्रकल्प आहे किंवा ही ऑनलाईनची प्रक्रिया आहे ही सामान्य शेतकऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. म्हणून दैनिक अॅग्रोवनचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.